श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, सर्वात धक्कादायक निर्णय, 67 लाख लाडक्या बहिणी अपात्र. सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. यादीत तुमचे नाव तुम्हाला बघायचे असेल आणि कशामुळे या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाडक्या बहिणींनो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट्स मिळतील. त्याचप्रमाणे सरकारी योजनांचा तपशील मिळेल, त्यामुळे नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षात एक मोठा धक्कादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. आता या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि या झाल्यामुळे आता यांना हप्ते मिळणार नाही आहेत. कशामुळे अपात्र झाले आहेत, कोणत्या कारणामुळे आता यांना पुढील हप्ते मिळणार का नाही या विषयाचीच माहिती आपण बघणार आहोत. तर फटाफट लाईक करा. भरपूर लाडक्या बहिणींनी लाईक केलेलं आहे. बघूयात संपूर्ण माहिती. तर बघा, लाडक्या बहिणींनो, मोठा धक्का, ज्याची भीती होती तेच घडलं. योजनेबाबत सरकारचा अचानक मोठा निर्णय. आता बघूयात की सरकारने काय निर्णय घेतलेला आहे, कशामुळे या लाडक्या बहिणी 67 लाख अपात्र केलेल्या आहेत. आता बघा, तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचं तुम्हाला माहिती आहे की सरकारने सांगितलेलं ही योजना सुरू केलेली आहे गोरगरीब महिलांसाठी. 1 जुलैला सुरू केली होती ही योजना. त्यानंतर भरपूर महिलांनी याचा लाभ उचलला. यानंतर योजनेचे काही निकष वाढवण्यात आले. त्यानंतर सरकारने ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले. ई-केवायसी केल्यानंतर भरपूर महिलांना त्याच्यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. ई-केवायसीची तारीख देखील वाढवली होती. 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख होती. त्यानंतर जवळपास 67 लाख महिला आहेत की त्यांनी ई-केवायसी केली नाही वेळेमध्ये, त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. ही सर्वात मोठी बातमी आहे. तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला पुढील हप्ते चालू राहणार आहेत. परंतु ज्या महिलांनी ई-केवायसी केली नव्हती त्यांना आता त्यांचं नाव यादीतून वगळण्यात आलेलं आहे अशी माहिती येत आहे. आणि जवळपास राज्यातील 1,80,00,000 महिलांनी या योजनेसाठी ई-केवायसी केलेली आहे. त्या महिलांचे नियमितपणे पैसे सुरू राहणार आहेत. तर व्हिडिओला आणखीन आपण बघूयात की आणखीन काही कारण आहेत. आता या महिलांना परत लाभ घेता येईल की नाही याची पण माहिती घेऊयात. आणि तुम्ही जरी ई-केवायसी केली असेल तरी तुम्हाला काय करायचं याची देखील माहिती घेऊयात. ई-केवायसी सरकारने सांगितलंय की आम्ही प्रत्येक वर्षी घेणार आहोत, त्यामुळे एकदा झाले म्हणजे झाले असं नाहीये. पुढे बघा, तर काही महिलांना असं पण आहे की स्वतःहून अर्ज केला होता की आम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत, आम्हाला अर्ज बाद करा. काही महिलांनी ई-केवायसी केली नव्हती. काही महिलांकडे 4 चाकी वाहनं होते. काही महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं. असे बरेच कारण आहेत, त्यामुळे त्यांना ई-केवायसी त्यांनी केली नसेल. निकषात देखील ते बसत नव्हते. अशा प्रकारे काही नोकरीला होते, त्यामुळे यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. दरम्यान काही दिवसापूर्वीच मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत या योजनेच्या केवायसीसाठी आणखीन मुदतवाढ मिळणार नसल्याचे संकेत दिले होते. तसेच महिलांनी वेळेत केवायसी करून घ्यावी असे त्यांनी आवाहन केले होते. आपण केवायसी केली का आणि आपल्याला लाडक्या बहिणीचा हप्ता डिसेंबरचा आलेला आहे का, नोव्हेंबरचा, कमेंटमध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी येईल पुढील व्हिडिओत आपण बघूयात. त्याची ऑफिशियल तारीख काय आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा. परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.